पुढे काय होणार आहे? म्हणजे त्यात मारहाणी प्रकरणामध्ये आपण काही कारवाई करतोय का, अथवा त्यांना मारहाण झाली तरी काही मागणी केली आहे का? त्याच्यावर अद्यापर्यंत ज्यांना मारहाण झाली त्यांच्याकडनं विचारणा त्यांच्याकडनं कुठलीही तक्रार प्राप्त झालेली नाही. त्यामध्ये आम्ही आमची कारवाई करणार आहोत. अच्छा, त्यानंतर घडलेले पडसाद जे होते मॅडम, त्याचे गंभीर होते की मतदान केंद्र गावामध्ये पण घडले होते, तर त्यात आता आपण काय कारवाई केलेली आहे आणि कुठपर्यंत तपास आहे? घाटनांदूर, मुरंबी आणि चोथेवाडी या ठिकाणी ज्या EVM फोडण्याच्या घटना झालेल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही बर्दापूर पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल आहे. तसेच अंबाजोगाई ग्रामीण या ठिकाणीसुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये आरोपींची नावं निष्पन्न करून आम्ही 7 आरोपींना अटकसुद्धा केलेली आहे आणि त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई कशी करता येईल याबद्दल आमचा तपास सुरू आहे. एकूण किती आरोपी आहेत या सगळ्या प्रकरणात? सदर प्रकरणात सध्या अंबाजोगाई ग्रामीण येथे दाखल झालेल्या प्रकरणामध्ये 19 आरोपी आणि इतर आहेत. तसेच जे बर्दापूर इथे दाखल केले आहे सध्या तिथे आम्ही 7 आरोपी घेतलेले आहेत आणि इतर आरोपींची नावं निष्पन्न करणं सुरू आहे. मॅडम, त्यामध्ये आम्ही कलम वाचत होतो, तर ते कलम जवळपास 14 प्रकारचे कलम आहेत असं मला वाटतं. तर ते गंभीर म्हणजे नेमके काय, कशा स्वरूपाचे कलम आहेत? तिथे केंद्राध्यक्षांना मारहाणीचा प्रयत्न झाला, जीवेनिशी मारण्याचा प्रयत्न झाला, त्यानुसार 307 सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान यानुसार दाखल करण्यात आलेलं आहे. तसेच शासकीय कामात अडथळा अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे कलम आम्ही दाखल केलेले आहेत, लावलेले आहेत आणि त्यामध्ये योग्य तो तपास सुरू आहे. मॅडम, आम्ही बघतो की पोलीस अद्याप बंदोबस्तावरती आहेत, तर साधारण तिथे तसे काय किती दिवस पोलीस बंदोबस्तावरती असतील, लक्ष असेल आपल्याला? ॲक्च्युली हे प्रकार इतका गंभीर घडल्यामुळे आणि गावात त्याची आणखी प्रतिक्रिया उमटू नये याकरिता कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पार पडेपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया संपूर्ण पार पडेपर्यंत तिथे बंदोबस्त ठेवण्यात येईल. निवडणुकी दरम्यानच आता हाच प्रकार घडला आहे थोडा गंभीर. आता निकालाच्या दरम्यान काही वेगळी काळजी घेतली जाणार आहे, काय उपाययोजना इथं केल्या जाणार? आम्ही आमचं इंटेलिजन्स गॅदरिंग आमचं सुरू आहेच आणि त्या अनुषंगाने जास्तीत जास्त बंदोबस्त ठेवून आम्ही योग्य त्या उपाययोजना करू. नागरिकांना काही आवाहन करून का? नागरिकांना एवढंच आव्हान राहील की अफवांवर विश्वास ठेवू नये. पोलीस आपल्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहेत आणि आमचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे आणि कुठल्याही अफवांवर त्यांनी विश्वास ठेवू नये. कुठलीही तक्रार असेल तात्काळ पोलीस स्टेशनला जावे आणि तक्रार दाखल करावी. वरिष्ठांचे सगळ्यांचे कंट्रोल रूमपासून सगळ्यांचेच फोन नंबर्स आपल्याकडे आहेत. 100 112 आपण कधीही त्यावर तक्रार नोंदवावी. कारवाई सुरू आहे, मात्र ज्यांच्या बाबतीत हे सगळं घडत आहे त्या मंडळीकडून आरोप केला जातो, विशेषतः राजेसाहेब देशमुख यांच्या गटाकडून आरोप केला जातो की राजकीय हेतूने याच्यामध्ये अडकवले जात आहेत किंवा कोणाची नावं घेतलं जात आहेत. तपास सुरू आहे, तपासात ते निष्पन्न केले जाईल. तुमची मागणी नेमकी काय? 122 केंद्रावर गैरप्रकार झालेला आहे. त्या ठिकाणी 80% वर 80, 82, 85, 90% मतदान झालेले आहेत आणि त्यांच्या त्या ठिकाणी त्यांनी तो गैरप्रकार करून त्या ठिकाणी बोगस वोटिंग केलेले असल्यामुळं 122 केंद्र जे अतिसंवेदनशील आहेत त्या ठिकाणी फेर मतदान घ्यावं अशी आमची विनंती आहे. या संदर्भात आता प्रशासनाला ऑब्झर्व्हरला पत्र दिलं आहे. प्रशासनाला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे गे आता 11 वाजता आमची छाननी होती, त्याच्यात आम्ही तो मागणी केली की परळी तालुका आणि परळी शहर याच्यामध्ये फेर मतदान व्हावं अशी विनंती त्यांना केली. अनेक ठिकाणी जे बूथ फोडलेले आहेत तर ते तुम्हाला काय नेमकं तिथं घडलेलं आहे? नाही, ते त्यांनी जाणीवपूर्वक म्हणजे जिथं त्यांना तिथं ते बोगस त्यांचे फक्त परळी तालुक्यात आणि परळी शहरात बोगस केलं आणि आमच्या मागं पोलीस लावून दिले. मग जिथं जे घटना त्यांच्याच अधिकाऱ्यांना घटना त्यांच्याच गुंडांनी घटना घडवायची ना आमच्यावर गुन्हा नोंद करायचा आणि पोलीस प्रशासन आमच्या पाठीमागं लावून द्यायचं. आम्हाला हैराण करून सोडलं ते निकाल. म्हणजे आम्हाला जाणीवपूर्वक त्रास दिला साहेब सगळ्या यंत्रणेनं. घाटनांदूर आणि चोथेवाडीमध्ये देखील आपल्या कार्यकर्त्यांनी बूथ फोडले असेल. अहो, ही परळीचेच गुंड आले साहेब. आमचे कार्यकर्ते कशाला जातील तिथं? कोण तुम्ही आता अटक केली पोरं बघा, बारकाली पोरं इथं कॉलेजचे बारके पोरं त्यांना देऊन अटक केलं आणि त्यांना सांगितलं हिने मशीन फोडली. ती त्या भागातच गेला नव्हता, ज्या गावातच गेला नाही त्यालाच सांगितलं हिने मशीन फोडली. हे सगळे प्रकार होत असताना तुम्ही पोलीस अधीक्षक असतील किंवा जिल्हाधिकारी असतील यांच्याशी संपर्क साधला होता, त्यांनी काय प्रतिसाद दिला? जिल्हाधिकाऱ्यांना बोललो, पोलीस प्रशासना SP साहेब आलं तर ती बोललो की तुम्ही SP साहेब काय म्हणलं आता आम्ही गुन्हा FIR फाडला आहे
आता आम्ही जर गुन्ह्यात नसल तर आम्ही 100% त्याला पण आपण मदत करू, पुढं करू. पण आता आम्ही FIR फाडलेला आहे. ठीक ठीक, थँक्यू. कशी तक्रार केली सांगा. काल परळी येथे बँक कॉलनीमध्ये बूथ कॅप्चरिंगचा प्रकार घडत असताना त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजसाहेब देशमुख, मी स्वतः आणि सुधामतीताई गुट्टे आणि राजेश देशमुख जेव्हा आम्ही त्या बूथावर गेलो आणि उमेदवार जेव्हा आतमध्ये गेले तेव्हा त्या ठिकाणी बूथ कॅप्चरिंगचा प्रकार चालू होता आणि मी बाँड्रीच्या बाहेर थांबलो होतो. राजेश देशमुख वगैरे, गुट्टे मावशी, त्या ठिकाणी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला. तू कोर्टात का गेला, हायकोर्टात का गेला, तुला खलास करतो म्हणून माझ्यावर प्राणघातक हल्ला केला. ही सगळं जे काही हा प्रकार आहे, इवन उमेदवारांच्या गार्डला सुद्धा त्या ठिकाणी धक्काबुक्की, त्यांना शासकीय कर्तव्यापासून दूर ठेवलं, परावृत्त केलं, त्यांना अडथळा निर्माण केला. हे सर्व प्रकार तिथं बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पाहिलेला आहे. आणि कायद्याला हे अपेक्षित आहे की पोलिसांच्या समोर जर एखादी घटना घडली असेल तर पोलिसांनी तात्काळ त्याचं पोलीस स्टेशनला रिपोर्ट करायचं आहे आणि गुन्हा दाखल करायचा आहे. तशाच प्रकारचे गुन्हे कालच घाटनांदूरच्या घटनेमध्ये, मुरंबीच्या घटनेमध्ये स्वतः पोलिसांनी दाखल केले. खोडवा सावरगावला आमचा जी प्रकार अडवला, आमचे मतदान मागण्यासाठी जी प्रचार चालू होता तिथं सुद्धा पोलिसांनी स्वतःहून सुमोटो गुन्हा दाखल केलेला आहे. परंतु माझ्यावर झालेल्या हल्ल्याचा मात्र अद्याप ह्या क्षणापर्यंत या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही किंवा त्यांनी तक्रार केली नाही. हे जेव्हा मला आज माहीत झालं तेव्हा मी आज स्पीड पोस्टाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना मी तक्रार दाखल केलेली स्पीड पोस्टाने. काय कुणी मारहाण केली? कैलास फड आणि त्याचा मुलगा आणि त्याचे काही 4-5 गुंड हे धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून त्यांनी जाणीवपूर्वक माझ्यावर हल्ला केलेला आहे. थँक्यू.